नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजमध्ये मी रवी वसंत सोनार. आज मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत आमचे मित्र श्री रामचंद्र सरवदे यांच्याशी. त्यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे. नमस्कार. नमस्कार. सरवदे साहेब, प्रथमतः तुमची ओळख आणि तुमची पत्रकारितेची सुरुवात याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मी रामचंद्र सरवदे, महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून आत्ताच तो माझी निवड झालेली आहे. आणि पत्रकारितेची ओळख म्हणजे गेल्या 2004 पासून, म्हणजे गेली 20 वर्षापासून पत्रकारितेला मी सुरुवात केली. खरं तर मला सहकार्य त्या टायमात पत्रक काढायचं हीच मला मुळात माहीत नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये. आमचे मित्र छत्रपती टाइम्सचे संपादक सुनील चव्हाण इंजिनियर म्हणून काम करत होते आणि पत्रकारितेची त्यांना आवड होती. पण त्यांची माझी गुरुजी, त्यांच्या चव्हाण गुरुजी माझी ओळख होती. त्या विषय असं होत म्हणजे चव्हाण त्या इंजिनियरची ओळख झाली सुनील चव्हाणची. आणि त्यांनी म्हणले मी साप्ताहिक काढलं आहे, रामभाऊ तुम्हाला एक साप्ताहिक काढून देतो. मला जरा ती पाहिजेच होतं मला, कारण का मी सार्वजनिक काम करणारा व्यक्ती आहे. म्हणजे कोणावर अन्याय झाला, जर एखाद्या अन्याय सामाजिक प्रश्न तुम्हाला सामाजिक प्रश्नावर मला जास्त लक्ष केंद्रित करायचं होतं. कुठल्या ऑफिसला गेलं किंवा कुठं जरी गेलं, कोणावर सामान्य व्यक्तीवर अन्याय झाला तर मला जरा ते खटकायचं. आणि आपल्याकडे तर काय तर पाहिजे, आपण छापलं पाहिजे, त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. या माध्यमातून मी एकदा सुनील चव्हाणांना प्रश्न केला की बाबा मला एखादं साप्ताहिक काढून दिलं तर फार माझी सुरुवात करता येईल मला, किंवा मला आपल्या स्वतंत्र काय तर बाबा छापता येईल. कोणावर अन्याय झाला किंवा काय कुठल्या अडचणी आहेत ह्याच्यावरती मला छापता येईल. म्हणलं सुनील चव्हाण काय म्हणले, ठीक आहे तुम्हाला एक साप्ताहिक काढतो म्हणून त्यांनी 2, 3, 4 नावं दिली. आणि त्यातले साप्ताहिक ठिणगे म्हणून 20 वर्षापूर्वी मला ते टायटल त्याचं आले. आणि तिथून मी पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर मूळ तर आम्ही लहानपणापासून 5वीला पंढरपूरमध्ये शाळेत आलो. मी शिक्षण घेतलं लोकमान्य विद्यालयामध्ये. पण तेव्हापासून बाळासाहेब बडवे मालक ती आमची खरी गुरु. 5वीपासून मी त्यांच्याकडे मंडळीमध्ये त्यांची प्रेस होती. त्या प्रेसमध्ये लहानपणापासून मला आवड. 5वीपासून म्हणजे बाळासाहेब मालकाच्या तिथं प्रेसमध्ये जायचो, काय छोटं मोठं काय असेल ते काम करायचो. पण त्यांचंही मला तसं मार्गदर्शन चांगलं लाभलं. त्यानंतर पेपर सुरू केला. पेपर सुरू केल्यानंतर मग कार्यकारी संपादक नंदकुमार देशपांडे मामाचे ते नेमणूक केली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं पेपर चालवला. त्या टायमात मला जास्त काय म्हणजे ते माहीत नव्हते. नंतर 1 वर्षानंतर मग ती पेपर कसा चालवावा मग मी सुरुवात केली. त्यात मग पेपर आमचे सहकारी पुन्हा अतुल भैरड होते. त्या सर्वांच्या माध्यमातून हे पेपर चालवला. आज गेले 20 वर्षे, आज या 2024 सुरू झालं, 21 वर्षात पदार्पण ठिणगीने केले. त्यानंतर आता मी गेले 2 वर्षापासून ह्याच्या आधी 5-10 वर्षापूर्वीपासून मी कृषीवरला काम केलं. दैनिक कृषीवर रत्नागिरी. आता दैनिक जनमतला गेली 3-4 वर्षापासून पंढरपूर प्रतिनिधी म्हणून जनमतचं काम बघतोय आणि ठिणगीचंही काम करतोय. दिवाळी अंक असेल आणि कुठले विशेष अंक असेल ही चांगल्या पद्धतीनं मी काढण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेचा हेतू किंवा त्यांची कार्य करण्याची पद्धत याविषयी जरा थोडक्यात सांगा. आम्ही संघटना राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे यशवंतराव पवार, संस्थापक अध्यक्ष. ते संघटनेचं काम करत असताना आपण कसं काम करावं आणि आपल्या सहकारी किंवा आपले सर्व पत्रकार त्यांना एकत्र करून किंवा सगळ्यांची कुठं अडचण येईल ह्यांच्याबरोबर त्यांच्या अडचण कशी दूर करता येईल हे काम करण्याचं एक धाडस किंवा एक मार्गदर्शन मला यशवंत पवार ह्या पत्रकार सुरक्षा समितीत गेल्यापासून, म्हणजे पत्रकार सुरक्षा समितीची शाखा पंढरपूरमध्ये आली तेव्हाच मी शहराध्यक्ष झालो त्या पत्रकार सुरक्षा समितीचा.
म्हणजे शहर अध्यक्ष झाल्यानंतर मग हे कामाला मी चांगलं एक काम करून दाखवावं म्हणून मी सुरुवात केली आणि सर्वांना बरोबर पत्रकार पंढरपुरातले पत्रकार असतील, जे ज्येष्ठ पत्रकार अभय जोशी असतील, सुनील उंबरे, नंदमामा देशपांडे, अभय जोशी राजे, आणखीन जे ज्येष्ठ विनय महाराज बडवे, विनय ही जी सगळी जी सिनियर मंडळी किंवा मित्र कंपनी त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. सर्वांना आम्ही एकत्र आहोत आणि सर्वांचं मार्गदर्शन, एकमेकाचं देवाणघेवाण, माहिती पत्रकारिता कशी करावी, बातम्या कशा करावं, ही जी काय त्यांनी मला सहकार्य केलं ती अशी माझी सुरुवात पत्रकारितेतनं झाली. त्यात चांगलं काम करण्याचा मला संधी आमचे पवार प्रदेशाध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार यांनी दिली आणि सर्वांच्या मिळून कसं काम केलं पाहिजे, मग ती जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कलेक्टर कार्य असेल, कोणाची अडचण आहे कशी सोडवली पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे, त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे किंवा पत्रकारांच्या काय अडचणी आहेत त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ती पुढं कसं हे करता येईल आपल्याला त्याची वाटचाल ती सुद्धा ह्यातनं आम्हाला त्यांनी आमच्या अध्यक्षांनी यात फार चांगलं शिकवलं. अतिशय म्हणजे पत्रकारांची सुरक्षा याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं आणि प्राधान्य धरलेलं आहे. परंतु पत्रकारांच्या सुरक्षेबरोबरच जनमानसामध्ये अनेक असे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत. मग त्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुमच्याकडे असं काय ध्येय धोरण किंवा तुमचा आता काय संकल्प काय आहे का? मला पहिल्यापासूनच आवड आहे प्रश्न सोडवण्याची. जे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यात मला आवड. आता म्हणजे आता तुम्हाला जे पद मिळालं आहे मग त्याच पदाच्या माध्यमातून जनतेच्या काही समस्या सोडवण्याचा, आता जनतेमध्ये अनेक प्रश्न आहेत, जे वाहतुकीचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, सांडपाणी, पाणी, लाईट किंवा अनेक प्रश्न आहेत. आम्ही नेहमी जर असे काय कुठं आम्हाला निदर्शनात आलं तर मग नगरपालिका असेल आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, बाबा इथं चेंबर फुटलेला किंवा घाण चालली हेही त्यांना म्हणजे आम्ही निदर्शनात आणून देतो स्वतः. त्यानंतर अनेक काय प्रश्न असतील, शहराची स्वच्छतेचा असेल, ज्या काय भागात स्वच्छता होत नाही, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, काय काय भागामध्ये स्वच्छता नसते त्यावेळेस आम्ही आरोग्य अधिकारी असतील किंवा ते प्रशासनातले काय असतील अधिकारी त्यांना आम्ही स्वतः जाऊन नगरपालिकेत जाऊन नाही भेटले तर त्यांना फोन करून त्यांच्याशी संपर्क साधून ते आम्ही प्रश्न सोडवण्याचं काम करतो निश्चित. परंतु हे सर्व कामं करत असताना एक निस्पृह भावनेने तुम्ही काम करता, जनतेसाठी काम करता. परंतु ज्यावेळेस तुम्ही असे प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी किंवा वेगवेगळ्या संघटनांचे जे पदाधिकारी आहेत किंवा आपल्या भागामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील काही बरीच मान्यवर मंडळी आपल्याकडे आहेत, मग ह्या सर्वांचं तुम्हाला सहकार्य या कामी कसं होत असतं? चांगलं. मग तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काय पुढारी असतील, काय अधिकारी असतील, कारण आपल्या इथे बरेच मठ आहेत, काय मठ अधिकारी किंवा हे आमचे पुढारी अनेक हे पदाधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी कसा संबंध ठेवतोय प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबर व हे आपलंच काम करण्यापेक्षा इतरांची सुद्धा आपण कामं केली पाहिजे. ज्याच्या अडचण आहे, ज्याला काय समजतच नाही त्यातलं त्याची सुद्धा आपण कामं करण्याचं आपण केलं पाहिजे. हे आपलं पत्रकार म्हणून आपलं कर्तव्य, एक समाजाचा. आणि मला ती पहिल्यापासून आवड आहे. मी जरी समजा कुठे गेलो ऑफिसला, शासकीय कार्यालयात, तर मी खरंच मनापासून त्या व्यक्तीचं इथं काम आहे त्याला विचारून स्वतः मी तिथं त्यांना घेऊन जाऊन त्या अधिकाऱ्यापर्यंत घेऊन जाऊन ती काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशी अनेक कामं सुद्धा मी केली. मग त्यात पुढारी असतील, पुढारी तर माझे चांगले संबंध आहेत, ते तर सगळेच पुढारी चांगले संबंध आहेत. व गेले हे मालक हे काम आहे आणि हे काम व्हायला पाहिजे तर कधी नाही म्हणत नाही. मग ते आमदार अवताडे असतील त्यांच्याशी सुद्धा मी इथं नाही भेटले तर मी मंगळवेढला जाऊन त्यांचे काय काम आहे, ते जे सार्वजनिक काम आहे किंवा पत्रकारांची काम आहेत, आम्ही स्वतः पत्रकारांना सुद्धा घेऊन जाऊन किंवा असं आहे त्या पत्रकारांनाही मिळालं पाहिजे किंवा त्या ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्याचा विचार करतो, त्यांच्यापर्यंत पोचतो. आणि हे काम करायचं आमच्या सुरक्षा समितीचे काम जे करायचं आहे सर्वांसाठी ते काम निश्चितपणे आम्ही अविरत चालू ठेवलेलं आहे. सरोदे साहेब, आता तुम्ही हा प्रश्न सांगितला, परंतु अजूनही असे बरेच प्रश्न आहेत की ज्या प्रश्नावर आवाज उठवणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही आता एक पत्रकार आहात,
तुम्ही असा कुठं आवाज उठवण्याचा प्रयत्न कधी केला आहे का किंवा करणार आहात का? मी केला. माझी मुलगी इंजिनिअरिंगला इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकमध्ये सिंहगड कॉलेजला शिकत होती इंजिनियर BEला. तर त्यावेळेस मी काय सकाळी मग निघायचो मुलीला घेऊन शिवाजी चौकात यायचो. शिवाजी चौकात मग सिंहगड कॉलेजच्या गाड्या असतील, न्यू सातारा कॉलेजच्या बस यायच्या, श्वेरीच्या बस यायची. मग ही सगळे मुलं मुली त्या चौकात थांबायची शिवाजी चौकामध्ये पुतळ्यामध्ये गाडीची वाट बघत. त्यावेळेस मी मुलीला घेऊन गेल्यानंतर काय टवाळखोर पण असायची तिथं. म्हणजे ती दररोज मुली येतात बरोबर, मग त्यांनाच्या छेडछाड किंवा त्यांच्याकडे बघायचं, नाटकं करायची, अशी काही नखरे करणारी जी आपण म्हणतो उन्हाळ पोरं किंवा एक ज्यांना मुली बघितलं की त्यांची छेडछाड करणे किंवा लांबनं त्यांना काहीतरी इशारा करणे असा प्रकार करायच्या प्रयत्नाच्या ह्याच्यामध्ये ती काय मुलं थांबलेली असायची. मुली त्यांच्याकडे दुर्लक्ष, मुली बघतच नव्हती त्यांच्याकडे. परंतु मला ती जरा खटकायचं. मग मी असं ठरवलं बघा की बाबा आपण काय तर केलं पाहिजे. बरं, पालक कोण नसायची, पालक यायची मुलीला सोडायची निघून जायची. तुम्ही सगळ्याचे पालक. मी थांबायचो तिथं शिवाजी महाराज चौकात थांबायचो. तिथं दिसल्यानंतर मी जरा त्यांच्याकडे काय रे बाबा तुझं काय काम आहे तर तुझं काय थांबलाय, तू का कॉलेजला आहे का, अहो नाही ते रामभाऊ असं आहे. मला इथं काय कोणी अजिबात कोणी थांबायचं नाही. बाबा मुली इथं आपल्या पालकांनी कॉलेजसाठी इथं जायला आलेले आहेत, थांबलेले आहेत बसची वाट बघत. त्या तुम्ही त्यांना थांबायचं, त्यांच्या जागेवर येऊन बसायचं. काय वेळेस मी असं बघायचं की जिथं मुली थांबते तिथे येऊन बसणार मुद्दाम त्या पायऱ्यावर इकडं तिकडं ते बिकरी महाराजा बिकरीचे वगैरे तिथं त्या पायऱ्यावर थांबणार मुद्दाम येऊन. मग मी तिथं गेल्यानंतर सांगणार तू पहिला उठ येतो, तुझं इथं काय काम आहे, इथं मुली कॉलेजला जाणार आहे मुली. मग मी जर आता कसं आहे काय मुलं पण ऐकत नाही, काय सांगितलं तर ऐकायची, पण काय जर थोडं आगाऊपणा करणारे यांचे मी काय करायचं मग पोलिसांना फोन करायचं. पोलीस बरोबर साहेब इथं मुली प्रत्येक कॉलेजच्या मुली इथं असतात आणि काय मुलं थोडे टावळगिरी करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यासाठी आपलं एक पोलीस एक अर्धा तास किंवा एक पाऊण तास एक आपल्या सकाळचं ट्रॅफिक किंवा तुमची येणारी मंदिराकडे येणारे पोलीस आहेत त्यांना तिथं एक 10-15 मिनटं जर थांबली तरी कोण तिथं थांबणार नाही. म्हणजे मग असं मी त्यांना प्रयत्न केला आणि असं मी सुद्धा त्यांना 1-2 वेळा त्याला बोललो की बाबा तुम्ही जर इथं उद्यापासून इथं दिसला तर मी पोलिसांना बोलवून तुम्हाला. त्यावेळेस गावडे साहेब होते. गावडे साहेबांनी फार छान म्हणजे सहकार्य केलं. साहेब म्हणले इथं असं आणि म्हणले काय उद्या पाठवतो म्हणले पोलीस. आणि सकाळ पोलिसांनी आले दिसला एक तर म्हणले उद्यापासून तुम्हाला गुन्हा दाखल करून अटक केली जाईल, तर तुम्हाला त्याच्यावर शिक्षा दिली जाईल. अशा पद्धतीनं मी तेवढंच केलं तर गेले 5 वर्ष ती पालक म्हणून काम केलं. मग कुणाच्याही मुली असतील कुठल्याही कॉलेजच्या, पण मुली जोपर्यंत सगळ्या त्या बसमध्ये जात नाहीत तोपर्यंत मी शिवाजी चौक सोडत नव्हतो. जेवढं आपल्याला समाधान वाटलं त्याचं की बाबा आपण काय तर पालक म्हणून किंवा मुलीचे वडील म्हणून पत्रकार म्हणून पत्रकार तर पत्रकाराशिवाय आपण ती करू शकत नाही. आणि पत्रकार म्हणून तेवढे का आपण चांगलं काम आपल्या हातून घडलं आपल्याला करता आलं ही एक मला समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे आज तुम्ही पत्रकार सुरक्षा समितीमध्ये काम करताय, परंतु काही दिवसापासूनच तुम्ही समाजातील महिला भगिनींची किंवा मुलींची सुरक्षा करण्याचं काम अतिशय चांगलं काम केलेलं आहे. प्रत्येकानेच स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. अतिशय योग्य आणि चांगली तुमची बाब आहे. आता तुम्ही सांगितलं की समाजामध्ये अनेक अडचणी असतात, त्या कामी तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटता, मठाच्या जे मुख्य लोक आहेत मठामध्ये त्यांना भेटता तुम्ही, त्यानंतर काही वेळ पडली तर राजकीय पुढाऱ्यांना भेटता. मग ह्या सर्व धावपळीमध्ये तुमचा बराच वेळ जातो. मग ह्या सर्व गोष्टी करताना कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. कुटुंबाकडे तर तो ताळमेळ तुम्ही कसा काय साधता? आता काय करतो आम्ही आपल्या पाठीमागं काय कामं कायमच काय तर कामं असतात आणि पत्रकारिता म्हणलं की कोण कुठं जर कुठल्या कामाच्या निमित्त गेलं तर कमीत कमी 2-4 तास तर तिथं जातात. लगे काम ते होऊन आलंय किंवा आपण काम सोडून कधी पत्रकार परिषद असते, कुठं आमदारची पत्रकार कुठल्या अनेक प्रशासकीय संघटनाचे असतात, कोण संघटना पत्रकार तिथं जे आपण त्याला आपण 2-2-3-3 तास वेळ देतो. परंतु कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष होतं. मग त्यासाठी मी थोडं घरच्यांची सुद्धा त्यावेळेस मनधरणी करतो बाबा हे असं काम आहे, सर्वांसाठी काम आपण करतोय आम्ही. म्हणजे पत्रकारिता म्हणजे काय कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं हे मान्य आहे,
पण इतरही कामं या पत्रकारितेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ती करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून थोडं कुटुंबाकडे थोडं दुर्लक्ष होतं, ह्यात काय म्हणजे प्रश्नच नाही. जरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असलं तरी तुम्हाला वाटतं की एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एक सामाजिक काम करतो आहोत. बरोबर. परंतु हे पत्रकारितेचं काम करत असताना बऱ्याच वेळेला एखादी चांगली घटना घडते किंवा एखादी मनाला खिन्न करणारी, मनाला दुःख देणारी घटना घडते. तर अशी काय घटना तुमच्या बाबतीत घडली आहे का, किंवा तुम्हाला बाबा आपण पत्रकार असल्यामुळे या गोष्टीचा आनंद झाला किंवा आपण पत्रकार असल्यामुळं या गोष्टीचं दुःख झालं, असं काय असेल तर आम्हाला सांगा. नाही, आपल्याला दुःख झालंच नाही. पत्रकारिता 20 वर्ष झालं पत्रकारिता करतोय, पण आपल्याला अतिशय चांगली गोष्ट आहे. पत्रकारितेत दुःख झालं नाही. उलट पत्रकारितेनं आपल्याला चांगलं धडे शिकवले आणि पत्रकारितेमुळं आपल्याला चांगलं काय शिकायला आलं, लोकांमध्ये कसं राहिलं पाहिजे आणि आपण काय काम केलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो की पत्रकार हाच खरा आपण काय म्हणतो त्याला, पत्रकारित करत असताना आपण वाईट काय आपल्या हातून आपल्या समोर घडलेलं नाही. आनंदामध्ये पत्रकारिता केली, सगळ्या हसत खेळत सर्व पत्रकाराशी संवाद साधत आणि पत्रकारिता केली. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये पत्रकारितेत दुःख असं कटलं आलेलं नाही, चांगल्याच गोष्टी घडत गेल्या. अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण पत्रकारिता करताना, बातमीदारी करताना एखाद्याचं मन दुखवणं ही गोष्ट स्वाभाविक असते. परंतु तुम्ही ती गोष्ट कटाक्षाने टाळली की कोणाचं मन दुखवणार नाही, त्यामुळे तुम्हाला काय असं म्हणजे दुःख झालं नाही. अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु पत्रकारिता करताना आता तुम्ही जे व्रत अंगीकारलं आहे, त्याचबरोबर नवनवीन मुलं मुली, युवक युवती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा वेब पोर्टलच्या माध्यमातून यामध्ये येत आहेत. त्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांना काम करायचं आहे. मग ह्या लोकांनी याच्यामध्ये प्रवेश करताना काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, जरा त्यांना तुम्ही तुमचा आजपर्यंतचा अनुभव आहे ते मार्गदर्शन करा. मी तर असं म्हणेन की नवीन जे आता पत्रकार यूट्यूब असेल, पोर्टल असेल, ह्याच्यामध्ये जे आता पत्रकार इन्व्हॉल्व व्हायला लागलेत किंवा पत्रकारिता करायला लागलेत, ह्यांनी पत्रकारिता करत असताना त्याला महत्त्वाचा जोडधंदा पाहिजे. अगदी बरोबर, जोड पाहिजे. प्रपंच, घरचं कुटुंब कसं चाललं पाहिजे, उपजीविका व्यवस्थित चालली पाहिजे. काय झालंय, पत्रकारितेवरच आता उपजीविका होऊ शकत नाही. आता समजा युट्यूब पोर्टलवाला काम करत असताना त्याचं ते मानधन जे आहे ते कमी आहे. म्हणजे त्यांच्या काम करण्यावर किंवा त्यांच्या त्याला की आपण काय म्हणतो संपर्कावर, त्यांचा जे संपर्क आहे, चांगला संपर्क अधिकारी असेल किंवा आमदार की जे काय राजकारण असेल त्यांच्याकडून जे त्यांना जाहिरात स्वरूपात पण आता परिस्थिती अशी राहिलेली नाही. जाहिराती पण पूर्वीसारख्या मिळायची अशी काय म्हणजे परिस्थिती राहिली नाही. त्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांना उपजीविकेचं साधन पाहिजे. म्हणजे या क्षेत्रामध्ये येणारे जे नवनवीन तरुण तरुणी आहेत, प्रिंट मीडिया असेल, यूट्यूब असेल, त्याच्यानंतर वेब पोर्टल असेल, त्या माध्यमातील जे काम आहे ते छंद म्हणून, एक सामाजिक व्रत म्हणून करावं आणि त्याचबरोबर आपली स्वतःची उपजीविका आणि ज्या माध्यमातून आपल्याला स्वतःला काही उत्पन्न मिळेल याची काळजी आणि खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे, असं आमचे मित्र रामचंद्र सरवदे यांनी आपल्याला सांगितलं. तर मंडळी, मार्मिक कट्ट्यावर हे होते पत्रकार रामचंद्र सरवदे. त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये अनेक संकल्प आहेत, त्यांचे संकल्प पूर्ण व्हावेत ही त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.